टाळ्या वाजवायचा विषय नाही. आराम नालायका, आराम नालायका, माझा थोबाडचे काय दाखवलं जातं. जातीपाती धर्माचे भांडण धाडव सांगणार, पण शेतकऱ्याची लूट होत ते एकही गाव ब्रेकिंग होत नाही. आम्ही समजून घेतलं पाहिजे. हे यांच्या हाती नाही, यांच्या अर्धे चॅनल आम्ही पाहतोय. अदानी अंबानीच्या घरात गेले साल्यांच्या, तुमचे अर्धे मालक ते झाले. तुमच्या हाती राहिलं काय रे? तुमच्या हाती काय फक्त बोंबलणं राहिलेलं आहे. 11% आहेत तर सगळा अमेरिकेतला कापूस गाठी आमच्या हिंदुस्थानातून पडणार. एक बातमी नाही, एक बातमी नाही. 6.5 लाख शेतकरी मरण पावला. 6.5 लाख एवढा दंगलीतही मेला नाही आणि त्या सीमेवर पण मेला नाही. भारताच्या युद्धामध्ये जेवढे स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये मेले नसतात त्याच्यापेक्षा स्वातंत्र्य झाल्यानंतर मेले, पाय घासू घासू मेले, पण परवा नाही कोणाला. तो सचिन जाधव, आम्ही तो परभणीचा, त्याच्या घरी जेव्हा आम्ही गेलोय ते सोयाबीन 3400 रुपयात विकावं लागली. 3400 रुपये. 5000 रुपये आम्ही पाहतोय आमच्या सोयाबीनचे भाव जाहीर झाले होते. खरेदी केंद्रावर 5000 रुपयाने घ्यायला पाहिजे होते, पण पैसा भेटत नाही. एक वर्ष त्यानं व्यापाऱ्याला विकले आणि व्यापाऱ्यानं अर्धे पैसे दिले नाही. तो तक्रार करायला गेला, व्यापाऱ्यानं फोन केला, ठाणेदार त्याच्या बाजूने उभा राहिला. पैसों के साथ यहाँ पैसा और सत्ते का खेल है, तुम्हारा कहीं गेम नहीं लग सकता. येता येता चीड मनात आली, संताप होता. पॉयझनची बॉटल घेतली. सचिन जाधव आत्महत्या करून रस्त्यात गेला. त्याची बायको 7 महिन्याची गर्भवती होती. 7 महिन्याची. टाळ्या वाजवायचा विषय नाही. आराम नालायका, मला थोबाडचे 7 महिन्याची गर्भवती होती. 7 महिन्याच्या गर्भवतीनं आमच्या बहिणीनं आत्महत्या केली. पोटात 7 महिन्याचं बाळ होतं. मी गावात भेटायला गेलो.